ऐश्वर्याज क्रिएटिव्ह कट्टामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. लवकरच श्रावण महिना येत आहे, त्यासाठी उपवासाचं काहीतरी स्पेशल बनवूया. तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे आप्पे. 1 वाटी भगर घेतलेली आहे, तिला आपण 20 ते 25 मिनिटं भिजू घालून ठेवूया. इथे मी अर्धा वाटी दही घेतलेलं आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 1 बटाटा घेतलेला आहे. बटाटे शिजवून घेऊया आणि बारीक कट करून मिक्सरमध्ये टाकून घेऊया. त्यात आता बारीक कट करून हिरवी मिरची, शेंगदाणे आणि दही टाकून घेऊया. भगरीलाही 20 मिनिटं झालेले आहेत. आता तीही मिक्सरच्या भांड्यात टाकून चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि हे फिरून घेऊया. यात थोडंसं पाणी टाकून मी वाटून घेतलेलं आहे. हे एका पॉटमध्ये टाकून यात मी खायचा सोडा टाकलेला आहे. आता ह्याला छान फेटून घेऊया. त्यात मी अर्धा लिंबू पिळलेलं आहे. आप्पे पात्राला तेल लावून घेऊया आणि त्यानंतर बॅटर टाकून घेऊया. याला झाकून ठेवूया आणि गॅसची फ्लेम लो ठेवूया. 5 मिनिटं झालेले आहेत. आपले आप्पे भाजलेले आहेत एका साईडनं. आता दुसऱ्या साईडनं भाजून घेऊया आणि त्यात थोडंसं तेल सोडूया. दोन्ही साईडनं आप्पे भाजलेले आहेत, तर ते आता आपण काढून घेऊया. उपवासाची चटणी करूया. इथे मी अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले. इथे 2 ते 3 चमच लाल तिखट टाकलेले.
चवीप्रमाणे मीठ, 4 ते 5 चमच दही, 2 चमच चिंचाचा कोळ टाकलेला. आता हे मिक्सरमध्ये फिरून घेऊया. चटणी आता आपली रेडी आहे. चटणी सोबत आप्पे सर्व करावे.